नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. हॉटेल्ससारखी भाजी खायची तर मग हॉटेलमध्ये जायची काय गरज. कारण आज आपण बनवतोय नॉर्थ इंडिया स्पेशल चविष्ट स्वादिष्ट चमचमीत झणझणीत हॉटेल स्टाईल अशी व्हेज पटियाला किंवा पनीर पटियाला. व्हेज पटियालाची ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे बघून घेऊया. तर इथे मी पापड घेतलेले आहे, त्यानंतर पनीर, गाजर, कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे, धने पावडर, वाटाणा क्रश करून घेतलेला आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. तर आपल्याला इथे रोल करण्यासाठी आपण पापड ओले करून घेणार आहोत, भिजवून घेणार आहोत पापडाला थोडंसं, म्हणजे जेणेकरून ते नरम व्हावेत आणि लगेच एका कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे आपल्याला. तर आता स्टफिंग करण्यासाठी आपल्याला इथे पनीर किसून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी पनीर किसून घेतलं आहे. त्यामध्ये बारीक मिक्सरला फिरून घेतलेला वाटाणा, थोडासा गाजर आणि कांदा टाकून घेतलेला आहे. तसेच जिरे, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पूर्ण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता कापडामध्ये ठेवलेला पापड काढून घेऊया. बघू शकता मस्तपैकी नरम झालेला आहे. तर आता पापडमध्ये एकाच बाजूला आपल्याला हे भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा रोल तयार होतो, बघू शकता. तर आता त्याच पद्धतीने आपण दुसरा रोलसुद्धा तयार करून घेऊ. तर इथे मी 2-3 पापड ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा ह्या भाज्या टाकून रोल तयार करून घेऊया. तर असे 3 रोल तयार झालेले आहे. तर ते गॅसवर कढई ठेवून घेते, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तर आपल्याला इथे ते रोल तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर तळून घ्यायचं आहे, जेणेकरून पापड पूर्ण करपून नाही जावा. तर रोल तयार झालेला आहे एक तळून. दुसरा सुद्धा तळून घेऊया. तर बघू शकता असं या पद्धतीने तळून घेऊ. काढून घेऊया. तिसरा सुद्धा रोल तळून घेते, तो सुद्धा काढून घेऊ. तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे ग्रेव्ही करण्यासाठी. तर इथे तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते. जिरे मस्त फुललेलं आहे. बारीक कापलेला कांदा मस्त सोनेरी गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. बघू शकता कलर बदललेला आहे. तर इथे लसूणची पेस्ट टाकून घेते, ठेचलेला लसूण. त्यासुद्धा परतून घेऊ मस्त. तर इथे टोमॅटो घेतला आहे बारीक कापून घेतलेला, ते त्याला सुद्धा परतून घेऊया. त्यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊ. तर इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेते, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि परतून घेऊया पुन्हा. थोडं पाणी टाकून घेते. मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. झाकण ठेवून घेऊ. तर मस्तपैकी परतून झालेलं बघू शकता. ते किती छान सुटलं आहे. तर यामध्ये पनीर किसून घेऊ.
फिरवून घेऊया आणि यात पाणी टाकून घेऊ थोडंसं. तर आपल्याला खूप पातळ नाही करायची, फक्त अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. झाकण ठेवून शिजू देऊया. तर बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे. त्या रंग आलेला बघू शकता. तर आता आपल्याला रोलचे कट करून घ्यायचे. रोल कापून घेऊया. तर तयार आहे आपली व्हेज पटियाला. बघू शकता वरून मी पनीर किसून टाकलेलं आहे. तर व्हेज पटियालाची ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.